मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना यादी महाराष्ट्र 2025 लाडकी बहीण योजना लिस्ट महाराष्ट्र 2025 महाराष्ट्र सरकार आणि महिला व बालविकास विभागाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना 2025 अंतर्गत पात्र महिलांची लाभार्थी यादी जाहीर केली आहे। जानेवारी 2025 मध्ये लाभार्थी महिलांच्या अर्जांची पुन्हा तपासणी करण्यात आली। यामध्ये अपात्र अर्ज नाकारण्यात आले असून पात्र महिलांचे नाव यादीत समाविष्ट करण्यात आले आहे। लाडकी बहीण योजना महाराष्ट्र 2025 संपूर्ण माहिती। राज्यातील महिलांना आर्थिक मदत आणि सशक्तीकरण देण्यासाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली। ही योजना 28 जून 2024 रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्याच्या अंतरिम अर्थसंकल्पात जाहीर केली होती। योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील 21 ते 65 वर्षे वयोगटातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्ता आणि निराधार महिलांना तसेच कुटुंबातील एका अविवाहित महिलेला दरमहा 1500 रुपये आर्थिक मदत दिली जाते। राज्य सरकारने 1 जुलै 2024 पासून ऑनलाईन व ऑफलाईन अर्ज प्रक्रिया सुरू केली होती। त्यानंतर ऑगस्ट 2024 मध्ये पहिली लाभार्थी यादी प्रसिद्ध करण्यात आली। मात्र विधानसभा निवडणुकांमुळे 15 ऑक्टोबर 2024 रोजी अर्ज प्रक्रिया तात्पुरती थांबवण्यात आली होती। फसवणूक प्रकरण। याच कालावधीत काही अपात्र महिलांनी अयोग्य कागदपत्रे व चुकीची माहिती दिल्याने शासनाने योजनेचा गैरवापर होत असल्याचे लक्षात घेतले। त्यामुळे सरकारने जानेवारी 2025 मध्ये 3 कोटींहून अधिक अर्जांची पुन्हा पडताळणी केली। त्यात 5 लाखाहून अधिक अपात्र अर्ज नाकारण्यात आले आणि नवीन सुधारित लाभार्थी यादी जाहीर करण्यात आली। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना यादी 2025 तपासण्याची प्रक्रिया। लाभार्थी महिलांना ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही माध्यमांतून यादी तपासता येईल। यादीत आपले नाव आहे की नाही हे खालील पद्धतीने पाहता येईल। ऑनलाईन लाभार्थी यादी तपासण्यासाठी एक योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या। https://ladakhibahin.maharashtra.gov.in/। 2 बेनिफिशरी स्टेटस लाभार्थी स्थिती पर्यायावर क्लिक करा। 3 मोबाईल नंबर टाका आणि सेंड OTP वर क्लिक करा। 4 OTP प्राप्त झाल्यानंतर ते योग्य ठिकाणी भरून गेट डेटा वर क्लिक करा। 5 यादीमध्ये आपले नाव आहे का ते तपासा। ऑफलाईन यादी तपासण्यासाठी ज्या महिलांना ऑनलाईन यादी पाहणे शक्य नाही त्या खालील ठिकाणी जाऊन यादी तपासू शकतात। ग्रामपंचायत कार्यालय, आपले सरकार सेतू केंद्र, महिला व बालविकास विभागाचे स्थानिक कार्यालय, नगरपालिका महानगरपालिका कार्यालय, CSC केंद्रे, अंगणवाडी केंद्र। जर तुमचे नाव यादीत नसेल तर तुम्ही हेल्पलाईन नंबर 181 वर संपर्क साधू शकता। ग्रीव्हन्स फॉर्म तक्रार अर्ज भरून नवीन अर्ज सबमिट करू शकता। लाडकी बहीण योजना यादी 2025 जिल्हानिहाय यादी डिस्ट्रिक्ट वाइज लिस्ट। राज्यातील प्रत्येक जिल्ह्याच्या लाभार्थी यादीचा तपशील लवकरच अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध केला जाणार आहे। पुणे, मुंबई शहर, मुंबई उपनगर, नाशिक, नागपूर, औरंगाबाद, सोलापूर, ठाणे, कोल्हापूर, रायगड, सांगली, रत्नागिरी, सातारा, बीड, लातूर, अमरावती, धुळे, यवतमाळ, पालघर, उस्मानाबाद, गडचिरोली, वर्धा, हिंगोली, नंदुरबार, परभणी। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना पात्रता एलिजिबिलिटी क्रायटेरिया। लाभार्थी महिला महाराष्ट्राची रहिवासी असावी। महिलेच्या कुटुंबाची वार्षिक उत्पन्न मर्यादा इंडियन रुपी 2.5 लाखांच्या आत असावी। कुटुंबात आयकर भरणारा कोणीही नसावा। महिलेच्या कुटुंबाकडे 4 चाकी वाहन ट्रॅक्टर वगळता नसावे। विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्ता, निराधार महिला आणि कुटुंबातील एक अविवाहित महिला पात्र ठरेल। महिलेचे बँक खाते आधार कार्डशी लिंक असावे। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना नवीन अपडेट लेटेस्ट अपडेट। लाडकी बहीण योजना 2100 रुपये। राज्य सरकार अंतरिम अर्थसंकल्प 2025 मध्ये दरमहा 1500 रुपये ऐवजी 2100 रुपये देण्याचा विचार करत आहे। नवीन दर एप्रिल 2025 पासून लागू होऊ शकतो। लाडकी बहीण योजना 8वी हप्ता। फेब्रुवारी 2025 महिन्याची 8वी हप्ता लवकरच बँक खात्यात जमा केली जाईल। ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू। ज्या महिलांनी अद्याप अर्ज केलेला नाही त्यांनी https://ladakhibahin.maharashtra.gov.in या वेबसाईटवर जाऊन अर्ज करावा। महत्त्वाची सूचना, जर तुमचा अर्ज नाकारला गेला असेल आणि तुम्ही पात्र असाल तर नवीन अर्ज दाखल करण्यासाठी ग्रीव्हन्स फॉर्म भरा किंवा तुमच्या तालुक्याच्या महिला व बालविकास विभाग कार्यालयात संपर्क साधा। अधिक माहिती आणि अपडेट्ससाठी अति व्हायरल YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि अधिक माहितीसाठी बेल आयकॉन दाबा।